दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील व्यावसायिक किशोर अशोक कापसे यांनी हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेडवर गृहकर्ज, विमा रक्कम, न्यायालयाची दिशाभूल आणि घर सील असतानाही हप्ते स्वीकारल्यासह विविध गंभीर आरोप केलेत। या प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयाने संबंधित विभागांना कारवाईचे निर्देश दिल्याचा दावा त्यांनी केला असून स्थानिक प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी कापसे यांनी बोलताना केली आहे। माझं नाव किशोर अशोक कापसे। मी हिंदुजा हाऊसिंग फायनान्स होम लोन घेतलं होतं 2022 साली। त्याचा टेन्युअर होता 20 वर्षासाठी, बरोबर। तर मी 2022 पासून आजपर्यंत 2015 जुलै 2026 पर्यंत रेग्युलर हप्ते भरत आलेलो आहे, बरोबर। तरी पण हिंदुजा फायनान्सनी माझं 17/6/2026 ला पजेशन घेतला घराचा। पजेशनच्या एक दिवस अगोदर त्यांनी माझ्याकडून हप्ता भरून घेतला। त्याच्यानंतर पण मी हप्ता भरतोय, माझं घर आज 40 दिवस झाले घर सील झालेलं आहे। त्याच्यानंतर त्यांनी परस्पर टेन्युअर वाढवलं आहे, त्यांचं स्टेटमेंट आहे माझ्याकडे। मला सँक्शन लेटर त्यांनी दिलंय की बाबा 20 वर्षाचं तुमचं टेन्युअर आहे आणि परस्पर त्यांनी 30 वर्ष केला। मी त्यांना विचारलं फोन करून की तुम्ही हे टेन्युअर कसं वाढवलं? ते म्हणे सिस्टीम जनरेट आहे म्हणे। ते तुम्हाला असं आरबीआयचा रूल आहे का? म्हणे हो आहे म्हणे। तो दाखवा। त्यांनी आजपर्यंत काय मला दिलेलं नाही। त्याच्यानंतर त्यांनी क्लॉज नंबर 21 चं उल्लंघन केलंय। ज्येष्ठ नागरिकांना घरातून काढलंय। माझे आई वडील, माझ्या वडिलांचं वय 70 वर्ष आहे, आईचं वय 65 वर्ष आहे आणि माझ्या लहान मुली, एक 3 वर्षाची, एक 7 वर्षाची। क्लॉज नंबर 21 चं उल्लंघन केलेलं आहे। त्यांनी फेक एनपीएस सादर केला बँकेला, प्रॉमिसरी जी नोट दिली ती चुकीची दिली। त्यांनी बँकेचा पण अवमान केलेला आहे याच्यामध्ये, बँकेचा पण सॉरी कोर्टाचा पण अवमान केलेला आहे। त्यांनी कोर्टाच्या पण डोळ्यात धूळ फेकून पजेशन मिळवलेलं आहे आणि खूप मोठा फ्रॉड चालू आहे हा पूर्ण ऑल इंडियामध्ये। हे तुमचं स्टेटमेंट आहे, या स्टेटमेंट नुसार मला भरायचे होते आजपर्यंत 50 हप्त्यांचे 12 लाख रुपये। मी भरलेले आतापर्यंत 15,50,000 रुपये। त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे, मी लोन होतं माझं सँक्शन लेटर 19,95,000। त्यांनी मला चेक दिला 18,76,000चा। 1,26,000 रुपये त्यांनी मी कापून घेतले। त्यांना विचारले का कापले? तर म्हणे आम्ही इन्शुरन्स काढला घराचा तुमच्या, ते 20 वर्षासाठी। उद्या तुम्हाला अपघात काय झाला तर तुमचं कर्ज माफ होईल। ओके, पर्यंत मला मान्य आहे। मग त्याची त्यांनी मला आजपर्यंत कुठलीही पावती नाही, 1,26,000ची रिसिप्ट दिलेली नाही। त्याच्यानंतर त्यांनी मला इन्शुरन्स कॉपी दिलेली नाहीये। या सगळ्या गोष्टी त्यांनी एकदम फेक, म्हणजे फेक एनपीए दाखल। त्यांना मी विचारतोय की मला एनपीए सर्टिफिकेट द्या, ते आजपर्यंत त्यांनी मला दिलेलं नाहीये। त्यांनी फक्त एकच त्यांच्या डोक्यात आम्ही कोर्टाची ऑर्डर मिळवली, कोर्टाची ऑर्डर मिळवली। मला हे पण मान्य आहे कोर्टाची ऑर्डर मिळवली, मी काही कोर्टाचा अवमान करत नाहीये। मी बोलतच नाही की कोर्टाची ऑर्डर तुमच्याकडे नाहीये, पण तुम्ही काय केलं, चुकीच्या मार्गाने ऑर्डर मिळवली। आणि त्यांनी मला जे स्टेटमेंट प्रोव्हाइड केलं, माझं लोन झालं 2022 ला चालू। त्यांचा फक्त फोन यायचा, आम्ही हे करू ते करू, तुमचे हप्ते थकलेले। मला त्यांनी 1-2 नोटीस पण पाठवली। त्याच्यानंतर मी त्यांना काय बोललो, माझा अकाउंट एवढं एनपीएस नाहीच आहे, थकलेलंच नाहीये। त्याच्यामुळे मी ते काय एवढं मनावर घेतला नाही तो विषय। ते डायरेक्ट 17 तारखेला पोलीस घेऊन माझ्या घरात आले। त्याच्या आधी पण त्यांनी काय आयडिया केली, त्यांचा जो अनिकेत वाघ आहे, त्यांचा बँकेचा कलेक्शन मॅनेजर, तो आमच्याकडे येऊन बसला। आम्हाला गोड गोड 2 तास बोलवलं। नंतर अचानक तिकडे त्यांच्या काही माणसांनी तुमचे सागर क्षीरसागर आणि घोटेकर, देवीदास घोटेकर, बँकेचे वकील आहेत दोघ जण, त्यांनी परस्पर तिकडे पिंपळगाव स्टेशनला गेले, पैसे भरले, आम्हाला इकडे बोलायच्या नादात ठेवलं आणि डायरेक्ट टीम घेऊन आमच्याकडे ऍक्शन घेतली। अशा प्रकारे त्यांनी आमच्या घराची पजेशन घेतलं। या संदर्भात तुम्ही कोणाकडे तक्रार केली नाही का? याच्यानंतर मी हिंदुजा फायनान्सला आजपर्यंत 200 मेल केले। त्यांना मी मागण्या केल्या की बाबा मला एवढे डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट आहे। त्यांनी मला फक्त ऑटो जनरेट रिप्लाय दिला की 3 दिवसाच्या कार्यकाळाला आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ। त्याच्यानंतर मोहम्मद राजा आहे, चेन्नईमध्ये बसतो हेड ऑफिस त्यांचा, तिने मला एक मेल केला की वारंवार मेल करू नये, आम्ही जी कारवाई केली ती कायदेशीर केलेली। आणि त्यांची मला व्हॉट्सअपला मी त्यांना विचारलं काय गोष्टी, त्यांनी फक्त मला मेसेज केले गो लिगल, गो लिगल, तुम्ही कायद्याने जा। कायद्याने जा म्हणजे यांचा एवढा मोठा फ्रॉड आहे, कायद्याने जा म्हणजे कायद्याची सुद्धा भीती नाहीये यांना। एवढी गॅरंटी का कायद्यात पण आम्ही एवढं चुकीचं करून आम्ही सुद्धा जिंकू शकतो कायद्याने? त्याच्यानंतर मी सीएमओ ऑफिसला मेल केला चीफ मिनिस्टरांना, तिने मला रिप्लाय दिला की ही केस आम्ही गृह विभागाकडे वर्ग करण्यात आली। गृह विभागाला मी फोन केला, फोन नंबर 12ला यमुना जाधवला, मी स्वतः बोललो मंत्रालयामध्ये। ती म्हणे तुमच्या केसवर चर्चा चालू आहे। त्याच्यानंतर तिचे पण मला नंतर रिप्लाय येणं बंद झाले। त्याच्यानंतर
परत सीओ मला मी मेल केले, मग तिने कलेक्टर ऑफिसला मेल केला, मला सीसी ठेवण्यात आलं की बाबा कलेक्टरला याच्यावर कायदेशीर उचित कारवाई करण्यात यावी. त्याच्यावर पण आजपर्यंत मी कलेक्टरला 20 मेल केले. मला प्रत्येक मेलचं उत्तर मुख्यमंत्री कार्यालयातून येत होतं, गृह विभागातून येत होतं, पण कलेक्टर ऑफिसवरून आजपर्यंत मला उत्तर आलेलं नाही. त्याच्यानंतर मी स्वतः भेटण्याचा प्रयत्न केला आपले कलेक्टर नाशिकचे आयुष प्रसादांना. तर त्यांचा पीएम मला बोलला की हे तुम्ही यांना नका भेटू, काही गरज नाही, तुम्ही डेप्युटी कलेक्टरला भेटा, उपजिल्हाधिकारी. मी राजपूत साहेबांना भेटलो, त्यांना मी दाखवलं की सर माझा असा असा विषय आहे. त्यांनी मला याच्यावर पोस्ट पण दिली, मी त्यांना भेटून पण आलो. हे बघा तुम्ही बघू शकता कलेक्टर साहेबांना मी कधी भेटलो. तर ते बोलले ही ऑर्डर लड्डा मॅडमने केली म्हणे, ही चूक दुरुस्ती म्हणे त्यांची म्हणे, माझ्याकडून जर झाली असती तर मी केली असती म्हणे. तर ही सरपेशी ऑर्डर मी पण स्वतः काढतो म्हणे, पण ही माझ्याकडचं नाही, तुम्ही त्यांच्याकडे जा. म्हणलं याच्यात काय करता येईल. तर ते म्हणे बघू काय करता येईल, म्हणून मला पोस्ट द्या. त्यांनी मला पोस्ट पण दिली. माझा एवढाच विषय, क्लॉज नंबर 21 वापरण्याचा अधिकार आहे, 144 पण वापरतो कलेक्टर साहेबांना, की माझे आई वडील रस्त्यावरती, आम्ही भर पावसात आहे, आज 2 महिने झाले शाळा चालू होऊन, माझी मुली शाळेत जात नाही, आम्हाला राहिलाच घर नाही तर शाळेत कुठून जाऊ. आज मी दुसऱ्याच्या घरातून बोलतोय. येऊन आमच्या घरातले म्हणजे कपडे सुद्धा नाही आम्हाला घालायला, ही आमची परिस्थिती. तिने सगळे लाईट वगैरे ऑफ करून, मेन स्विच ऑफ करून गेलेले. आज आमचं जेवढं पण काही उपकरण आहे, फ्रीज बंद असेल, टीव्ही असेल, जर उंदराने काही नुकसान केलं, याला सर्वस्वी जबाबदार हिंदुजा फायनान्स आणि प्रशासन राहील. 100% तेच राहतील. जर उद्या काही चोरी झाली, तुम्ही पिंपळावचं रेकॉर्ड बघा 10 वर्षाचं, आत्ता बी तुम्ही माहितीचा अधिकार लावा त्यांना. पिंपळावर जेवढ्या पण चोऱ्या झाल्या आजपर्यंत 10 वर्षापासून, त्या सर्व बंद घरांच्याच झालेल्या आहे. एकही घरात असं नाही झालं की ते घर चालू आहे किंवा झोपलेले मग चोरी झाली, असं कधीच नाही झालं. रेकॉर्ड पिंपळगावचं. आमचं घर बंद आहे 40 दिवसापासून, आमच्या घरातल्या काही मौल्यवान वस्तू गेली, त्याला सर्वस्वी जबाबदार हिंदुजा फायनान्स राहील. आणि मी एक प्रतिष्ठित व्यावसायिक आहे, माझा जीएसटी नंबर आहे, मी जीएसटी भरणारा माणूस आहे, उद्यम आधार आहे माझं, माझी कंपनी 2012 पासून चाललेली. माझ्यावर जगणारे 12 एम्प्लॉईज आहे, त्यांचे पण माझ्यामुळं त्यांचे चुली बंद आहे, कारण माझे सगळे डॉक्युमेंट, चेक बिक सगळं काही माझ्या घरात आहे. त्याच्यामुळे माझा व्यवसाय पण बंद आहे. आणि माझी जी मानहानी झाली, माझा जो आज उब्रणासण्याचा दावा मी याच्यात लावणारच आहे हिंदुजा फायनान्स वरती, त्याला सर्वोच्च जबाबदार हिंदुजा फायनान्स राहील. आणि उद्या जर माझ्या कुटुंबाला काही झालं, त्याला सर्वोच्च जबाबदार प्रशासन आणि हिंदुजा फायनान्स राहील. माझ्या आईला बीपीचा त्रास आहे, माझ्या वडिलांना पण बीपीचा त्रास आहे, त्यांना आज पण गोळ्या चालू आहे, ते पूर्ण मानसिक त्रासात आहे. आणि याच्यामुळं माझी बायको, घर नसल्यामुळे माझी बायको सुद्धा माहेर निघून गेली. माझं हे सुद्धा एक आर्थिक म्हणजे मानसिक खच्चीकरण झालेलं आहे. मध्ये उद्या जर काही कमी झालं तर मनुष्यवधाचा गुन्हा मी सरकारवर दाखल करेल. दरम्यान या आरोपांबाबत हिंदुजा हाऊसिंग फायनान्सची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. या कुटुंबाला न्याय कसा आणि केव्हा मिळणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. दक्ष न्यूज, नाशिक.